एक शिक्षण, कॉलेज, फास्ट लाईफ, फास्ट कार्स, फास्ट बाईक्स, फास्ट सर्व काही. राजश्री राजेश शिर्के. हा मायक्रोमिनी आहे ना, एखाद्या पुरुषाचं किंवा माणसाचं कॅरेक्टर अतिशय छानपणे ह्या सिनेमातील काही कलाकार आहेत, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की एकूणच सिटीजन हा सिनेमा नेमका काय आहे आणि हा त्यांचा प्रवास कसा होता. तर सुरुवातीला आपल्याबरोबर आहेत फारच सुंदर गोड अशा राजश्री लांडगेजी. राजश्रीजी, तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रथम तर मला सांगा की सिटीजनचा ट्रेलर सगळ्यांना भुरळ घालतो आहे आणि गाढवाचं लग्नापासून घराघरात तुम्ही पोहोचले आहात आणि कुठे ना कुठे तुमच्या करिअरला भरारी देण्यासाठी झी टॉकीजचा हातभार लागलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला एक निर्माती म्हणून एक कथा तुम्हाला आवडली, ती तरुणाला भुरळ घालते. तुम्ही स्वतः यंग आहात आणि त्या कथेची निवड करून एक सुंदर असा सिनेमा बनवण्याचा घाट तुम्ही घातला आणि सुरेशजी असतील किंवा अमोलजी असतील, तिघांना बरोबर घेऊन अखेर फायनली 16 ऑक्टोबरला सिटीजन रिलीज होतो आहे. तर कसा होता हा प्रवास? मला माहिती आहे प्रवास खडतर तर असेलच, तर आम्हाला त्या खडतरतेविषयी जाणायला नक्कीच आवडेल. हे बघ, म्हणजे दुसऱ्या कुणाच्या तरी चित्रपटात काम करणं इतकं सोपं हे नक्कीच नव्हतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे गाढवाच्या लग्नातल्या गंगीनंतर, म्हणजे जी गंगी महाराष्ट्राने एका रात्रीत सुपरस्टार झाल्यासारखं फिलिंग आलं आणि खूप महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने डोक्यावर घेतली गंगी. आणि त्यानंतर मी जर काही करत असेल, कारण त्यानंतर मी काही केलं नाही, की गंगीनंतर मी जर काही घेऊन येते तर इट हॅज टू बी समथिंग इक्वल टू इट ऑर मोर टू इट. बरोबर, हा एकमेव विचार होता, म्हणून मी काही केलं नव्हतं तोपर्यंत. सिटीजन चित्रपट जेव्हा आमच्या तिघांच्या गप्पांमधून तयार झालेली स्क्रिप्ट आहे ही, म्हणजे मी आणि अमोल शेडगे आम्ही दोघे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती डिस्कस करत होतो. मला एका मध्यरात्री सुचलेली ही कथा आहे. मला खूप कॉन्सेप्ट सुचत असतात, ती मी त्यांना प्रवासात शेअर केली आणि आल्यानंतर एका मुंबईच्या चहाच्या टपरीवर आम्ही ती तिघांनी शेअर केली. इमिजिएटली ठरलं की हा चित्रपट आपण बनवायचा. बरं, हा चित्रपट बनवायचा, मग प्रोड्युसर्स बाहेरून घ्यायचे, फायनान्सर्स बाहेर, काय करायचं काय नेमकं, म्हणजे स्वतः करायचं म्हणजे काय करायचं. तर इमिजिएटली उत्तर होतं की आपण करायचं. कारण की मला असं वाटतं प्रामाणिकपणे की आपल्याला काय म्हणायचं आहे. शक्यतो कथानक जेव्हा आमचं कन्सिव्हिंग आहे त्या स्क्रिप्टवर, तेव्हा आमचीच स्क्रिप्ट आम्हाला काय म्हणायचं आहे किंवा आम्हाला नक्की प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे हे आमच्यापेक्षा चांगलं आणखीन कोणी दाखवू शकत नाही. कारण की आम्ही तिघे पार्टनर आहोत, म्हणजे कृष्णराज फिल्मचे 3 पार्टनर, अमोल शेडगे जे खूप रेप्युटेड स्क्रिप्ट रायटर आहेत आणि डिरेक्टर पण आहेत, आपल्या बॉलिवूडमध्ये पण त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्याच्यानंतर सुरेश देशमाने असतील, आज 25 वर्ष DOP आहेत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. टेक्निकली खूप भक्कम असं आमचा ग्रुप असल्यामुळे आपल्यापेक्षा आणखीन छान हे कोण दाखवेल, आपल्याला काय म्हणायचे ते. तर लक्षात आलं की नाही, हे आपणच दाखवू शकतो आपल्याला काय म्हणायचे ते. त्या पद्धतीने ते खूप स्पॉन्टेनियसली डिसिजन झाला की असं काही डेलिब्रेट नव्हतं की आम्हाला प्रोड्युसर बनायचं आहे. पण खरा प्रवास जो सुरू झाला तो स्क्रिप्ट रेडी होऊन आम्ही शूटला गेल्यापासून ते आत्तापर्यंतचा जो माझा अजून चालूच आहे. भरपूर कष्ट केलेत मी, स्वतः अभिनेत्री म्हणून खूप कष्ट केलेत. कारण ह्या चित्रपटासाठी मी फक्त लीड ॲक्ट्रेस नाही आहे, तर मी कॉस्ट्युम डिझायनिंग ह्या चित्रपटाचं केलेलं आहे आणि प्रोड्युसर पण तिघांपैकी एक मी आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्टवर मी काम केलेलं आहे. तर असं मल्टीटास्किंग केलेलं असल्यामुळे कदाचित मला जास्त अवघड गेलं. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सिनेमात जरी 2 नायक असले, माधव असला किंवा राकेश जी असले, तरी तुम्हीच सिनेमाचे नायिकाही आहात आणि तुम्हीच सिनेमाचे नायकही आहात. कारण सिनेमात फाईट सिक्वेन्स आम्ही बघितले की बरेच फाईट सिक्वेन्स तुम्ही केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही असं ऐकलंही आहे की हा तो फक्त ट्रेलर आहे, खऱ्या सिनेमात तर अजून बरेच फाईट सिक्वेन्स तुम्ही केलेले आहेत. तर नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल की प्रत्येकाला वाटतं की आपण पूर्णपणे महिलाप्रधान सिनेमा करावे. मराठीत जर आपण महिलाप्रधान सिनेमा बघितले तर कुठे ना कुठे रडके, लोकांना रडवणारे सिनेमे येतात. पण एक पॉवरफुल महिला जी तुम्ही सिनेमात साकारता आहात, तर कितपत मजा हा रोल करताना आली आणि एकूण अनुभव कसा होता? खूप चांगला प्रश्न विचारलास तू. एक तर पहिली गोष्ट, ही स्टंट फिल्म नाही आहे. जरी तुला असं वाटत असलं तरी ही स्टंट फिल्म नाही आहे, खूप एंटरटेनिंग फिल्म आहे ही. आणि ह्याच्यामध्ये
स्त्री प्रधान असं नाहीये. ह्या चित्रपटाचं कथानक जे आहे हा मी साकारलेल्या राजश्री राजे शिर्के नावाच्या मुलीचा तिच्या मित्रांबरोबरीचा कॉलेज जीवनापासून ते खऱ्या आयुष्याकडे जाण्याचा प्रवास आहे आणि तो अतिशय सुंदररित्या घेतलेला आहे. खूप म्हणजे त्याच्यातून आम्ही काही बोध देतोय आणि मग मला पॉवरफुल भूमिका करायची म्हणून ती स्क्रिप्ट आहे असं काही नाही आहे. ओघाने अमोल शेडगे जेव्हा लिहितात त्या बऱ्याचदा फिमेल कॅरेक्टर स्ट्रॉंग असतंच. म्हणजे तुम्ही त्यांचे इथून मागचे जरी चित्रपट पाहिलेत तर माझ्यासाठी म्हणून नाही, नॅचरली ही स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या लक्षात येईल की ह्या चित्रपटामध्ये मी जरी नायिका असले आणि मी जरी सेंट्रलाइज कॅरेक्टर असलं तरी चित्रपटामध्ये येणारं प्रत्येक कॅरेक्टर माझे मित्र असतील. हा माझ्या एकटीचा चित्रपट नाही आहे, माझ्या मित्रांचा आणि माझा चित्रपट आहे. एक क्रांती, काही मोजक्या क्षणांची गोळाबेरीज. एक गणित न सुटणारं कदाचित. बऱ्याच वेळेपासून आपण अमोलजींचं नाव ऐकतोय, सूर्यजींचं नाव ऐकतोय, तर राजेशजींचं आपण बोललोच, पण अमोल आणि सूर्यजींशी आपण बोलणार आहोत. तर हे सुरेश दादा इथे काय करताय मला तुम्ही सांगू, तुम्ही एकटे आलेला होता? लेट मी टेल यू, हा असा जेव्हा उभा राहतो ना तेव्हा हा फक्त लोकेशन्स बघत असतो, कारण ह्याच्यातला डीओपी जाऊ शकत नाही ना. हा प्रोड्युसर झालाय पण हा डीओपी आहे, त्यामुळे आणखीन स्वस्त आणि मस्त लोकेशन शोधतो प्रोड्युसर झाला. मला असं म्हणायचं का तुमचा पुढचा सिनेमा आमचा झी 24 तासच्या पार्किंग मध्ये तुम्ही शूट करणार आहात? काही हरकत नाही आहे तशी. आणि झी 24 तास बद्दल आणि झी बद्दल मला एक तू सुरेश दादांकडे वळायच्या आधी मला तुला सांगायचं, मला सर्व जनतेला सांगायचं आहे महाराष्ट्राच्या, की मी आज जे तुमच्या समोर उभी आहे सिटीजन हा चित्रपट घेऊन, याच्या मागे खरंच झी टॉकीजचा ह्या पूर्ण झीचा खूप सहभाग आहे. सुरेश दादा नमस्कार, तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्ही बघतोय राजेशजी आम्ही बोलतो तुम्ही बऱ्याच वेळेपासून इथे लोकेशन हंट वगैरे करता आहे, तर हो तुम्ही त्यांना हे विचारलं की तुम्ही तुमच्या जो पुढची निर्मिती असेल तो तुम्ही आमच्या पार्किंगमध्ये शूट करणार असं एकंदर चित्र दिसतं आहे, तर मिळाली का तुमच्या चित्रपटाला? खूप सुंदर लोकेशन आहे इथे आणि खरं तर म्हणजे झीज सुंदर आहे, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा परिसर नक्कीच चांगला आहे. कुठे तुमच्यातला कॅमेरामॅन जागाच असतो, म्हणजे कुठल्या लोकेशनवर तुम्ही गेलात तर आपल्या पुढच्या सिनेमासाठी आपल्याला की मिळतंय का? हा शोध चालूच असतो, हा शोध कधी संपतो की नाही? नक्की, कारण काय होतं की शेवटी एक कलाकार असतो, कलाकाराची नजर असते आणि माझी तर एक डीओपीची नजर आहे की छान छान दाखवणं, सुंदर दाखवणं, हे तर माझं शेवटी कामच आहे ना. शेवटी फायनली कसं होतं की आज एवढे वर्ष काम केल्यानंतर ती एक नजर तयार होते आणि एक प्रत्येक गोष्टीची एक चौकट तयार होते आणि त्या चौकट किती छान दिसते, छान लोकांना दाखवता येईल त्या पद्धतीचं सगळं मी सारखेच चालू असतो काहीतरी छान शोध त्याचा आणि मजा येते त्यामध्ये, कारण ते शेवटी पॅशन आहे ना आपलं. आणि खरं तर विशेष असा योग जुळून आलेला आहे की तुम्ही तिघांनी मिळून सिटीजन नावाच्या एक युथफुल सिनेमाची निर्मिती केलेली आहे आणि खरं तर सिनेमाचा ट्रेलर तरुणाला भुरळ घालतो आहे. तर राजेश्रींकडनं आम्हाला बरीच माहिती सिनेमाविषयी मिळाली, पण सुरेशजी बरेच वेगवेगळे सिनेमे तुम्ही केलेले आहेत, तर त्यात एक युथफुल आणि सिनेमाचा एक वेगळा जॉनर असलेला सिनेमा तुम्ही रसिकांच्या समोर आणता आहात. आम्ही बघितलं खूपच सुंदर लोकेशन्सवरती सिनेमाचं शूट देखील केलेलं आहे. तर सुरेश देशमानेंनी ह्या सिनेमाच्या माध्यमातून कोणतं वेगळेपण किंवा कोणती नयनरम्य लोकेशन्स त्यांच्या मराठी रसिकांसाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे सिटीजनच्या माध्यमातून? येस, नक्कीच, कारण सिटीजन म्हणजे खूप छान एक व्हिज्युअल पर्वणी असं म्हणतो मी, म्हणजे ऑडियन्ससाठी. म्हणजे माझं आमचं असं सगळ्यांचं तिघांचं म्हणणं आहे आणि पर्सनली माझं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंतची मराठीतली पॉलिश आणि स्टायलिश फिल्म ही सिटीजन आहे. सो तुम्हाला ट्रेलरवरून लक्षात आलं असेल, ट्रेलरमध्ये स्टायलिश गाड्या दिसतात, त्यानंतर त्यात छान लोकेशन दिसतं, छान कॉलेज दिसतं, छान आर्टिस्ट दिसतात, गंगी दिसते तुम्हाला त्या नवीन रूपामध्ये. गंगीला तुम्ही कम्प्लिटली मॉड केलेला आहे, पण हे तुम्हाला नक्की, कारण मुळातच ती गंगीची एनर्जी आहे ना, ती मी गाढवाचं लग्न करतानाच मी अनुभवलेली आहे, कारण मी गाढवाचं लग्नाचा डीओपी मीच होतो, त्यावेळेस आमची मैत्री झाली खरं, आणि छान मैत्री होतो, आम्ही छान मित्र झालो आणि मित्र होता मग आम्ही गप्पा मारता मग ही प्रोसेस सुरू झाली आणि अमोलनी सब्जेक्ट तो छानपैकी काढला, हिच्या डोक्यातून आला बेसिकली तो, आणि अमोलनी शेअर केला माझ्याशी, एक सुंदर स्क्रीन प्ले त्याचा तयार केला आणि त्यात ती कॅरेक्टर दिसत होती आम्हाला राजश्री राजे शिर्के नावाची. ती कुठेतरी फक्त गंगी म्हणजे राजश्री करू शकते असं आमचं ठाम मत झालं. म्हणजे ही आमच्यासोबत आहे किंवा आमच्यासोबत असू नये म्हणून अजिबात नाही आहे, ती खरोखर तिची जी एनर्जी आहे फिल्ममधली किंवा ती मी स्वतः पाहिलेली होती आणि अमोलने पाहिली होती, कारण अमोल आम्ही सगळे खूप छान तिघजण मित्र आहोत
आणि खूप बोलतो, गप्पा मारतो आणि त्यातून खरं सांगायचं ह्या फिल्मची निर्मिती झालेली. सुरेशजींशी बोललो आपण, राजेशजींशी बोललो, पण आपण आता बोलणार आहोत कॅप्टन ऑफ द शिप अमोल शेटगेंशी. तर मला प्रथमतः तुम्हाला दोघांना हे विचारायला आवडेल की अमोलजींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? अमोल सोबत मी बऱ्याचशा फिल्म केल्या. अमोल एक सौ शशीधर नावाची फिल्म केली, ती सस्पेन्स थ्रिलर फिल्म होती. त्यानंतर डाव दोन घडीचा फिल्म केली मी, ती सस्पेन्स थ्रिलर होती. हा हे बघा आलाच, हे बघा आपण अमोलजींचं नाव काढलं आणि अमोलजींची तारीफ सुरू होताच अमोलजी इथे आलेले आहेत. म्हणजे अमोलजी कसं आम्ही केव्हाच बघतोय राजेशजी फिल्म बद्दल बोलल्या, तुम्ही इथेच होता, ठीक आहे फिल्म बद्दल बोलतोय. सूर्यजींशी मी लोकेशन बद्दल बोललो, चल ना ठीक आहे लोकेशन बद्दल जाऊ दे ना, पण तुमचं नाव काढलं आणि तुमची वाहवा सुरू झाली, लगेच तुम्ही आलात. म्हणजे एंट्री बोलते. तर मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला करावासा आवडेल की शशी देवधर सारखा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा तुम्ही केला, वेगळ्या धाटणीचा सिनेमा केला, बॉलिवूडमध्ये एक वेगवेगळे प्रयोग तुम्ही केलेत आणि आता पुन्हा सिटीझन एक कम्प्लिटली यूथ अपील सिनेमा तुम्ही करत आहात आणि आमच्या गावरान गंगीला तुम्ही एकदम मॉड लुकमध्ये रसिकांसमोर आणता आहात. तर काय सिटीझनमध्ये काय वेगळं पण दडलेलं आहे? इन्स्पिरेशन आता गंगीकडूनच आलं हे, म्हणजे आता मी ऐकलं की स्टोरी हिने सुचवली वगैरे वगैरे आणि ती स्टोरी घडली. पण डिरेक्टरनी जॉनराज एक्सपेरिमेंट केले पाहिजे. मस्त जॉनर आहे. मी स्वतः माझं कॉलेज डेज रिव्हिजिट करतो या फिल्मच्या द्वारा. आणि वेगळे पण म्हणजे टॅगलाईन ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. ही फिल्म प्रत्येकाने बनवली आहे, प्रत्येकासाठी बनवली गेली आहे आणि प्रत्येकाद्वारा बनवली गेली आहे. हे काही पॉलिटिकल किंवा काही सिरियस इश्यू वगैरे नाही आहे. हे सांगितलं का तू, सिरियस फिल्म नाही, एंटरटेनिंग मूवी, कम्प्लीट आउट अँड आउट एंटरटेनिंग मूवी. तर हे असं काय नाही आहे. इट इज अ व्हेरी एंटरटेनिंग फिल्म आणि प्रत्येक युवा सिटीजन, जो उद्याचा मॅच्युअर सिटीजन ना, तो आयडेंटिफाय करेल या फिल्मशी. अगदी पहिला एक अनुभव, हवासा, प्रेम म्हणजेच आयुष्य, जगण्याचा खरा अर्थ. खरं तर मला असं विचारायला आवडेल की सध्या आपण मराठीत बघतो की बऱ्याचदा नायक दोन हात खलनायकांशी करतो, पण इथे तुम्ही आमच्या गंगीला खलनायकांसमोर उतरवलेला आहे. बरेच ॲक्शन सीन्स त्यांनी केलेले आहेत. शिवाय एक वेगळा लूक त्यांचा आहे, वेगळा रोल त्यांचा आहे. खऱ्या अर्थाने सिनेमाच्या हिरोईनही त्याच आणि नायकही त्याच, असं आपण म्हणू शकतो का? कारण एकतर नॅचरली माझ्याकडनं फिमेल ओरिएंटेड कॅरेक्टर्स खूप मी घडवलेत. म्हणजे पहिली फिल्म अबोली, नंतर ही लेटेस्ट शशी देवधर, सगळ्या फिमेल ओरिएंटेड स्क्रिप्ट्स होत्या. पण हिला इंट्रोड्यूस करायचं ॲज अ हिरो म्हणजे वॉज अ व्हेरी इझी टास्क. कारण तिच्याकडे एक ॲटिट्यूड आहे, तिच्याकडे एक स्टाईल आहे, तिच्याकडे एक सडनली मी हिला गंगी म्हणून खूप नंतर बघितलं. म्हणजे हिची भेट झाली, 1 महिना आम्ही भेटत होतो, त्याच्यानंतर मला गंगी दिसली स्क्रीनवर. तिला आधी पाहिलं होतं पण ती हीच हे मला कधीच टोटल लागली नव्हती. नंतर हिला भेटून बघितलं तेव्हा मला कळलं की ही. तर इतकी व्हायब्रन्सी आहे, इतकी एनर्जी याच्यामध्ये की इझिली शी कॅन बी अ ॲक्शन हिरो, शी कॅन बी नाईस कॉमेडियन. शी हॅज अ खूप चांगला सेन्स ऑफ टायमिंग आहे तिचं. आणि मुख्य म्हणजे तिला कळतं की कुठल्या शॉटला काय करायचं. म्हणजे आम्ही जे म्हणतो इकॉनॉमी ऑफ एक्सप्रेशन, आम्ही एक टर्म दिली की एक्सप्रेशनची इकॉनॉमी, ही तिला कळलेली आहे की इतक्या वेळेला इतकंच एक्सप्रेस करायचं, उगाच एक्सप्रेशन वाया नाही घालवायची. सो एक मॅच्युअर ॲक्ट्रेस आणि एक स्टार 16 ऑक्टोबरला येते. सो जस्ट वेट फॉर हर. तर आता आमच्या रसिकांसाठी सिटीझन हा सिनेमा एका वाक्यात एक्सप्लेन करायचा असेल तर सिटीझन ॲज अ Citizen is your film, my film. It is your life, it is my life, it is her life, it is his life. It is for all of us. It is our film. Please watch it 16th October. Thank you. सुरेशजी. नक्कीच खूप एक ग्रँड फिल्म आहे ही. सगळ्यांसाठी फिल्म आहे, तुमच्यासाठी फिल्म आहे, सगळ्यांची फिल्म आहे ही. आणि नक्की सगळ्यांना कॉलेजमध्ये जे गेलेले आहेत आणि जे आता जाऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील ती तेवढीच नक्कीच जिव्हाळ्याची फिल्म आहे. नक्कीच ही 16 ऑक्टोबरला थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही 16 ऑक्टोबर हां 16 ऑक्टोबर हां. खरं तर जेव्हा आपलं लहान मुलाचा सर म्हणाले होते की बॉर्न बेबी जेव्हा जन्माला येतं तेव्हा जी एक्साइटमेंट असते ती खरं तर सुरेशजींची आणि त्यांच्या बोलण्यातून पण जाणवत आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार आहे. 16 ऑक्टोबरला थिएटरमध्ये आणि मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पहा. कारण आम्ही टेक्निशियन्सनी फिल्म बनवलेली आहे, त्यामुळे त्याचा एक स्पॅन आहे, तो त्याचा एक ग्रँजर आहे, ते मोठ्या स्क्रीनवर नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. छोट्या टीव्हीवर पाहू नका, छोट्या टीव्हीवर पाहायला मिळणार आहे कारण जीवर येणारच नक्की. डेअर टू ड्रीम, डेअर टू चॅलेंज अँड डेअर टू विन लाईक मी. क्या बात आहे. खरं तर तुमच्या तिघांशी बोलून खूप खूप धमाल आली. तुम्हाला तिघांना तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा.
तर सिटीझन हा खरं तर यूथला अपील करणारा एक वेगळा सिनेमा असून आजच्या तरुणाचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे आणि हा सिनेमा नक्कीच युवकांना त्याचप्रमाणे रसिकांना आवडेल असा विश्वास या संपूर्ण टीमने व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशरफसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.